नमस्कार. आज आपण जाणून घेऊया नीट परीक्षेबद्दल थोडक्यामध्ये माहिती. नीट म्हणजे काय असतं किंवा नीटचा फुल फॉर्म काय आहे, आपण सुरुवात इथून करूया. की नीट म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट. ही एक नॅशनल लेवलची एंट्रन्स एक्झाम असून ती NTA कंडक्ट करते. आता कोणत्या विद्यार्थ्यांनी ही नीट एक्झाम दिली पाहिजे, तर ज्या विद्यार्थ्यांना 12वी नंतर मेडिकल फील्डमध्ये करिअर करायचे अशा सर्व विद्यार्थ्यांना ही नीट एक्झाम द्यावी लागते. मग ह्या नीट एक्झाम देण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणता ग्रुप ठेवावा लागतो, तर ही नीट एक्झाम देण्यासाठी विद्यार्थ्यांना 10वी नंतर सायन्स स्ट्रीम मध्ये ऍडमिशन घेऊन 11वी 12वी मध्ये बी ग्रुप ठेवावा लागतो. बी ग्रुप म्हणजे काय, तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. मग ही एक्झाम प्रिपेअर करत असताना विद्यार्थ्यांना कोणता सिलेबस फॉलो करावा लागतो, तर ही नीटची एक्झाम प्रिपेअर करत असताना विद्यार्थ्यांना 11वी 12वी स्पेशली CBSE बोर्डचा कम्प्लीट सिलेबस प्रिपेअर करावा लागतो. मग ह्या नीट एक्झामचं स्ट्रक्चर नक्की काय आहे, कसं स्ट्रक्चर आहे या एक्झामचं, तर या नीट एक्झाम मध्ये फिजिक्सचे टोटल 45 MCQ असतात, केमिस्ट्रीचे 45 MCQ असतात आणि बायोलॉजीचे 90 MCQ असतात. असे मिळून या एक्झामचे टोटल 180 MCQ असतात. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की या एक्झाम मध्ये एक MCQ कॅरी करतो 4 मार्क्स. म्हणून या एक्झामचं टोटल वेटेज होतं 180 × 4 = 720 मार्क्स. आता ज्या विद्यार्थ्यांनी नीट एक्झाम दिली आहे त्यांना पुढे कोणत्या कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन घेता येतं, तर ज्या विद्यार्थ्यांनी नीट एक्झाम दिली आहे त्या विद्यार्थ्यांना स्टेट लेवल प्रायव्हेट असेल किंवा स्टेट लेवल गव्हर्नमेंट असेल किंवा एम्स सारख्या रेप्युटेड मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन घेता येतं. धन्यवाद.